गिरीश गायकवाड साहेब, आजन्म कारावासाची शिक्षा झाली तुम्हाला. काय शहाणपण आलं का नाही? कलेक्टर मॅडम आणि तुम्ही जे माझं नुकसान केलंय ते मी कधीच विसरणार नाही. देवाजवळ एक प्रार्थना करा की मला बाहेर याची संधी मिळू नये. चुकून जर का मला ही संधी मिळाली तर तुमची बरबादी नक्की. अहो गायकवाड साहेब, खडी फोडण्यापासून आणि चक्की फिरवण्यापासून तुम्हाला फुरसत मिळाली तर ना. ओ सोनमुळे, या गावठी गुंडाला घेऊन जावा. चल. राजा, दीपाला वाईट वाटलंय तुला शिक्षा झाली म्हणून. निरोप पाठवलाय तिने. म्हणजे दादाला म्हणावं काळजी घे आणि लवकर बाहेर ये. साहेब, 2 वर्ष सक्त मजुरी शिक्षा मी कशी भोगणार मला माहित नाही, पण मला आता कळू राहील की मोकळं राहणं किती गरजेचं आहे. असं बांधून राहणं सोपं नाही हो. कळतंय मला. हे बघ, तुझी सुधारण्याची इच्छा असेल तर मी मदत करीन तुला. आणि आता 2 वर्ष आत चाललायस, काहीतरी चांगलं काम शिक. बाहेर आल्यावर कामधंदा, घर, स्वतःचं पोट भर. आणि ह्या 2 वर्षात दीपाची अजिबात काळजी करू नको. सगळी जबाबदारी माझी. आभारी आहे साहेब. मला माझी चूक कळू राहिली. मी चुकीच्या माणसाच्या नादाला लागलो आणि त्याच्यामुळे ते सगळं घडून राहिले. असू दे राजा, जे होतं ना चांगल्यासाठी होतं. आणि बघ, तुरुंगात तुझी वागणूक जर चांगली असेल तर तुझी शिक्षा पण कमी होईल. मी प्रयत्न करेन. हो साहेब. साहेब, हे राहिलेले पैसे आहेत ते दीपाला द्या आणि तिला सांगा दादाला त्याची चूक कळली आहे आणि दादा असं परत वागणार नाही. मी पोचवतोय पैसे. साहेब, पैसा किती महत्वाचा असतो. चिंचुके, यांच्या हातातल्या बेड्या बघितल्या ना, एक गोष्ट लक्षात येते. स्वातंत्र्य ही सगळ्यात महाग गोष्ट आहे. आपल्याला फुकट मिळतं त्यावेळी त्याची किंमत नसते. आणि असं हिरावून घेतलं ना की मग किती पैसा होता परत नाही मिळत. आत येऊ मॅडम? हो या. नमस्कार मॅडम. नमस्कार. आम्ही तुम्हाला भेटायला आलो. बोला ताई, काय झालं? आम्ही तुम्हाला सत्काराचं आमंत्रण घेऊन आलो. काय सत्कार? आमच्या गावात विषारी पाण्याचे टँकर सगळीकडे फिरत होते. सगळ्यांना पाणी पुरलं होतं त्यांनी. जवळपास 20-25 माणसं जगण्याची शक्यता होती. तुम्ही वाचवलं त्यांना. आम्हाला कळून चुकले. शासकीय अधिकारी खरंच आमचं भलं बघतात. अहो, जीवावर खेळून तुम्ही त्या माणसाला बेड्या ठोकल्या. आता फक्त ते विषारी पाणी पाजणाऱ्याला शिक्षा कशी होईल तेवढं बघा. त्यांना नक्की शिक्षा होईल, पण त्यासाठी एवढ्या लांबून येण्याची काय गरज होती? अहो, लय फिरले मी. इथवर आले म्हणून काय बिघडलं? ठरवलं आणि निघाले. हो हो ताई, पण हो, लेकीच्या कामाचं कौतुक करायला आले म्हणून काय बिघडलं? मॅडम, आमच्या सगळ्या गावाच्या लोकांची हीच भावना आहे. सगळे तुमच्या कामाचं कौतुक करतात. थँक्यू. त्या सगळ्यांना माझ्याकडनं आभार सांगा. हो मॅडम, पण त्यासाठी तुम्हाला आमच्याकडून हा सत्कार स्वीकार करून घ्यावा लागेल. हो, पण नाही म्हणू नका मॅडम. तेवढ्यासाठी आम्ही इथवर आलोय. तुमच्यामुळं आमच्या पोरांचा जीव वाचलाय. नक्की येणार मी ताई. तुमच्या प्रेमामुळे मला कायमच काम करण्याची एक नवीन ऊर्जा मिळते. असंच माझ्या पाठीशी राहा. मी सदैव तुमच्यासाठी तत्पर राहील. आपण मिळून या शहराला एक उत्तम शहर बनवूया. ए दमा ना, उगा उद्योग नका करून ठेवू. हा. साहेब, तुम्ही इकडे? हा दीपा, हे थोडं खाऊ आहे आणि शाळेचं साहित्य आहे चिलीपिलीसाठी. शाळेचं साहित्य? हा, शाळेत जाणार ना. हा बघा, हे खायला काय काय बघा आणि शाळेचं साहित्य बघून घ्या. चला पळा पळा पळा, आज पळा. साहेब, दीपा, अहो शिकू देत त्यांना. असंही परिस्थितीची जाणीव आणि शिक्षणाची ओढ असलेली पोरं कमी आहेत आजकाल. हा साहेब, पण ते मला कळतंय तुझ्या भावंडांचा कुठल्या शाळेत दाखला नाही ना अजून. मी आत्ता येताना अमोलच्या शाळेत जाऊन आलो. त्याच्या मॅडमशी बोललो. या तिघांची 1 वर्षाची फी भरलेली. उद्यापासून यांना न्यायला आणि सोडायला शाळेची व्हॅन येईल. साहेब,
तुम्ही खरंच एवढं माझ्या चिलीपिलीसाठी करू राहिले का? अगं खरंच म्हणजे आपल्या देशाचं भविष्य आहे ते, शिक्षण अधिकार आहे त्यांचं, आणि तुझा पण. म्हणजे आता तू पण काहीतरी नवीन शिकायचं आणि चांगलं काम करायचं, मान सन्मान आणि पैसे कमवायचे. साहेब अहो, तुम्ही एवढं काऊन करू राहिले माझ्यासाठी? मी याची परतफेड नाही करू शकणार. अगं परतफेड करायचा एक ऑप्शन आहे ना माझ्याकडं. परतफेड करायची असेल ना तर प्लीज माझ्यावर चिडू नको कधी. अगं तू चिडली की मला भीती वाटते ग. साहेब हे राजाने पैसे दिलेत. तुरुंगात जाताना त्यांनी हे पैसे दिले आणि एक निरोप पाठवलाय. म्हणलं दीपीला सांगा की जे काय झाले त्यासाठी मला पश्चाताप होतोय म्हणून. हे घे. साहेब मी वचन देते तुम्हाला, मी लवकरच काहीतरी शिकीन आणि इमानीनं पैसा कमवून दाखवेन. मला नकोय पैसे. दीपा नको साहेब. दीपा हे बघ, मी काय म्हणलं होतं, या चिलीपिलींचा शिक्षणाचा खर्च मी करेल म्हणलं होतं का नाही? प्लीज मला अडवू नको साहेब. प्लीज प्लीज. अहो साहेब मी काय उभं राहिले, तुम्ही घरात या की. नाही नाही नको, घरात नको, आता निघतो, जरा गडबड आहे. काय लागलं तर फोन कर हक्काने, येतो. साहेब आला ऐक ना, नको, आणि कधी आलीस त्या बाजूला तर ये घरी. ते पण तुझंच घर आहे, लोक तुझी आहेत. हो आवरलं? हो बापू. काय रे दिप्या, कामाला झाली ना सुरुवात? झाले बघ तिथे. आता नवीन प्रोजेक्टसाठी अप्लाय केलाय, बघू काय होते. पण आप्या काय पण म्हण, जिजीला झालेली शिक्षा बघून लय भारी वाटलं बघ. आता तो अजिबात बाहेर नाही आला पाहिजे. बापू तुम्ही काळजीच करू नका, तो बाहेर तर येणारच नाही, पण जेलमध्ये पण त्याच्यावर बारीक लक्ष असणार आहे माझं. बाबा आता तू काहीच वाईट करू शकणार नाही ना? अरे काय करणार आहे तो गेला आतमध्ये आता. अप्पे अगं प्रत्येक अडचणीतनं मार्ग कसा काढायचा ना हे तुझ्याकडनं शिकलं पाहिजे बघ. हा मग कदम, बायको कुणाची आहे शेवट? हा अर्जा, अरे तुझ्यात तिची निम्मी जरी हुशारी असते ना तरी लय झालं असतं बघ. नाही तर काय तुझं डोकं. ओ कदम, आऊ काय बोलताय जरा इथं सगळ्यांसमोर. बाबा अरे मग हुशारचे तुझ्यापेक्षा. होय बर, मग मी काय पोलीस असाच झालो का? बापू तुम्हाला सांगतो, हा भरतीच्या वेळेला ना सगळ्या ठिकाणातनं पुढे जायचा, पण लेखी परीक्षेत बरोबर नापास व्हायचा. आणि नापास झाला ना की 2 दिवस पुस्तकात डोकं घालायचा. आणि बरं का बापू, आणि 2 दिवसानंतर पुस्तकातलं काही कळणं झालं ना की मग आम्हाला पुस्तक कुठे ते शोधायला लागायचं. ओ कदम, अहो 3 स्टार ऑफिसर आहे मी, घरात एवढी तरी इज्जत ठेवा. बाबा अरे तू ब्रेव आहेस ना? हा पण पोलिसानं हुशार पण असलं पाहिजे ना अमोल. अहो विनायकराव असं का म्हणताय, पोलीस आहे तो हुशार नाही वे. हो, आणि अर्जुन प्रत्येक कामात अगदी चोख असतो. बर कदम, मान्य केलं की मी हुशार नाही, ठीक आहे, पण जिथं हुशारीची गरज आहे तिथं डोकं चालवणारी बायको आहे ना माझ्याकडं. बापू दिदी आणि दाजी एकमेकांसाठीच बनले, त्याचं अजून एक उदाहरण म्हणजे त्यांचं काम. कामात पण दोघं एकमेकांना पूर्ण करतात बघा. दिप्या बाद झालं कौतुक. अरे प्रत्येक नवरा बायको एकमेकांना परिपूर्ण करत असतात, आणि म्हणूनच तर घर चालत असतं ना. हे खरंय आप्या, देवाच्या आशीर्वादानं सगळं व्यवस्थित होतंय बघ. यस बापू, आपल्या आजगाव मधल्या देव बाप्पाची पूजा पण राहिली ना. हा अहो बापू, हे खरंच विसरून गेलो की आपण. आता टाळून चालणार नाही. हो, आपण लवकरात लवकर पूजा उरकून घेऊ. हे बघा, सगळ्यांची तयारी असेल ना तर उद्याच पूजा उरकून घेऊ. हो चालतंय की. स्वप्नील सर
आपल्याला पण उद्या वेळ आहे का हो? हो आहे. बापू उद्याच लगेच ए अर्जा, तू उगाच आता नाही चपाडा लावू नको बरं का. घेऊया लगेच उरकून. बाबा काही हरकत नाही, उद्या करूया पूजा. नाही ना विनायकराव, अहो ते सगळं ठरलंय. आप्या हे बघ, इथली पूजा झाली ना की तुम्ही पटकन आवरून खाली या, म्हणजे आपण जाऊ तिकडं. बापू आपण जवळच्याच मंदिरात जाणार आहोत ना? हो रे बाळा, जवळच्याच मंदिरात जाणार आहे. हा बापू, आता आपण पूजा करणारच आहे, तर सगळं रीतिरिवाजाप्रमाणे होऊ द्यात. काकांना मूर्त गाठायला सांगितलंय का? मामांजी ह्यांनी फोन केला होता, सांगितलं असेल यांनी. हो झालंय माझं बोलणं. सारखा सारखा वेळ त्याच चर्चेत कशाला घालवताय तुम्ही? आपल्याला इकडची पूजा उरकून अजून मंदिरात जायचंय. कदम, तुम्हाला सारखं तेच बोलायला लागतंय. या माणसांना काम असतात ना, त्यांना असते टेन्शन. नुसतं इथे येऊन उभं राहून बोलणार आहे ना काय? हा, अशी माणसं ना नुसतं येऊन भाषण देऊ शकतात. झाला उठायला उशीर झालाय, जरा लगेच टोमणा मारू नका. बाबा बोला नाही, तोच व्यायामाला सुद्धा आला नाहीस. ए, तू इथे सगळ्यांना बातमी देतोस का? बरे खबरे. विनोबा बापू, अहो सगळी तयारी झालीये. बरं, आजची पूजा स्वप्नील सर आणि रुपाली ताई करणार आहेत. हा, अगं आपण नव्याने सुरुवात करतोय ना, आणि तू एवढ्या मोठ्या संकटातून वाचलीस, तर आजची पूजा तुझ्याच हाताने होऊ देत. रुपाली ताई, अहो काय बोलताय तुम्ही? अहो अख्खं घर एका हाती सांभाळता तुम्ही. अहो मी एवढ्या संकटातून वाचले, पण मी घरी नसताना प्रत्येकाची काळजी घेतलीये तुम्ही. नाही अपर्णा, आजची पूजा तू आणि अर्जुनच कर. एक मिनिट. काय झालंय स्वप्नील सर? रुपाली, स्वप्नील, अरे बाबांनो काय झालंय? तुम्ही नाराज आहे का कुणावर? अहो खरंच तसं काही नाही मामनजी, फक्त आजच्या पूजेला आम्ही नको. भाऊजी तुम्ही ना उगाच वेळ घालवतायत, तुम्ही दोघं घ्या ना पूजा करून. वहिनी थांबा, तुमच्या मनात आहे काहीतरी, काय ते स्पष्ट बोला, नाहीतर आपण आज पूजा नाही करणार. अर्जुन, अरे एवढं काही नाहीये. मोठे बाबा तुम्ही नाराज का आहात? रुपाली ताई, मी तुमच्या लहान बहिणीसारखी आहे ना, तुम्ही मला नाही सांगणार काय झालंय? अपर्णा अगं आजगावला पूजा करताना तुला यायला उशीर होत होता, तेव्हा रुपाली अनावधानानं म्हणाली की आम्ही पूजेला बसतो, पूजा करून घेतो. हा मग तिच्या हे मनात राहून गेले, आणि तिला असं वाटतंय की देवासमोर तिचं हे बोलणं तुझ्या अपघाताला कारणीभूत ठरलं. हा म्हणजे ठरलेल्या गोष्टीत मोडता घालणं चुकीचंच आहे ना. आणि मला रुपाली, अहो काय झालं? हे बघा, मनातलं बोला, सगळे घरातलेच आहेत. बापू, मला मूल नसल्याने तसंही मी पूजेला. रुपाली ताई बास झालं. काय चाललंय तुमचं? स्वतःच्या पोटचं मूल नसतानाही यशोदेने श्रीकृष्णाला सांभाळलंच ना. काय विचार करताय तुम्ही ताई? तिचं काय चुकतंय अपर्णा? तिचं काय चुकतंय? ती जिथं जिथं गेली तिथं लोकांनी तिला हेच भासवलं की पोटी मूल नसणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. कोणत्याही शुभ कार्यात तिला नीट वागणूक नाही दिली लोकांनी. दादा, अरे मग हे सगळं आधी बोलायचं ना. एवढी महत्वाची गोष्ट अशी मनात दाबून ठेवतात का? अर्जुन, तुम्हाला बाहेरून सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण त्या दिवसाच्या अपघातानंतर तर रुपालीच्या मनात खोलवरती जखम राहून गेली. तू प्लीज रडू नकोस ना. रुपाली ताई, मला कळतंय की तुमचं मन आता काय सहन करतंय, पण अहो असं काहीच नाहीये. हे बघा, जे घडायचं होतं ते घडून गेलं, पण म्हणून तुम्ही आता देवाच्या पूजेचं ताट कधीच हातात नाही घेणार का? रुपाली ताई, असं का बोलताय? हे बघा, मला जास्त कळत नाही, पण एक खरं आहे, पोटी मुलबाळ नसणे जर का गुन्हा असेल ना, तर जगातला प्रत्येक पुरुष पाप आहे असं म्हणावं लागेल.
अहो मुलाला नुसतं जन्म देऊन त्याचा आईबाप होता येतं का? दीपक, यावर खूप बोलून आणि ऐकून झाले. आता अजून नाही चर्चा करायची मला यावर. वहिनी, आजपर्यंत मला लहानपणापासून कधी आईचं प्रेम नाही मिळालं. ते प्रेम तुम्ही दिलंय मला. आई म्हणजे नेमकी काय असते हो? जिच्यावर आपण हक्काने ओरडू शकतो, जी आपल्याला ओरडली तर आपल्याला अपमान नाही वाटत. आणि हे सगळं फक्त तुमच्या बरोबर केले. हक्काने 2 शब्द तुम्हाला बोललोय, तुमचं ऐकून घेतले. वहिनी, तुमची जागा माझ्या आयुष्यात आईपेक्षा कमी नाही हो. भाऊजी, हो असं काही नाहीये. मला अमोल तुम्ही आहातच, पण देवाला जर ऊस बुजवलेल्या माणसाच्या हातून पूजा हवी असेल तर. रुपाली ताई, तुम्ही काय विचार करताय असा? देव आलाय का तुम्हाला हे सगळं सांगायला? अहो सोडून द्या हे असले विचार. आणि मुळात आई पण हे मूल जन्माला घातल्यानंतरच येतं असं नाहीये. अहो ताई, देवाने प्रत्येक बाईच्या मनाला उपजतच हे बाई पण दिलेलं वरदान आहे. हे विचार नका करू, सोडून द्या हे असले विचार. रुपाली, अगं असं रडून कसं चालेल? हे बघ, जे काय घडायचं ते घडलं. ते तुझ्यामुळं घडलं किंवा कुठल्या अपशकुनामुळे घडलं असं म्हणून कसं चालेल? मोठी बापलीच ऐक ना. अमोल, हे सगळं सोपं नाहीये बाळा. ठीक आहे रुपाली ताई, तुम्ही जर देवाची पूजा करत नसाल ना, तर माझं पण ठरलंय. इथून पुढे मी सुद्धा देवाची पूजा करणार नाही. मग बघूयात मला काय होतंय. हो पण वंस नाही मोना. हे बघ, जर लोकांनी जगाच्या जन्मदात्याला या असल्या खुळचट विचारांमध्ये अडकवलेलं असेल आणि कुठल्या तरी बाईला तिच्या भावनांचा बळी द्यावा लागत असेल ना या विचारांसाठी, तर आई म्हणून मी तरी पूजेला नाही बस. अगं पण काय बोलतेस तू हे? रुपाली ताई, मी अगदी बरोबर बोलते, काही चुकीचं बोलत नाही. तुमच्या मनाला जखमा देणारी हीच लोक आहेत ना, मग त्यांना जसं हवंय, त्यांना जसं वाटतंय तसं मी तरी नाही वागणार. म्हणजे घरात आज पूजा होणार नाही? मी आप्पीच्या पाठीशी आहे. आज जर वहिनींनी आरती केली नाही तर आज आरतीच होणार नाही. अर्जुन, अरे काय बोलतोय तू? स्वप्नील सर, दीदी बरोबर बोलते. हे बघा, अहो पूजा न करून रुपाली ताई त्या लोकांच्या खुळचट विचारांना मोठं करतायत. अगदी बरोबर बोलतोय रुपाली ताई. देवाची पूजा करण्याचा, देवाचं नाव घेण्याचा अधिकार प्रत्येकाला, अगदी प्रत्येकाला. हे बघा रुपाली, जात पात पंथ मूल असणं नसणं यानं काहीही फरक पडत नाही. आणि तसा जर फरक पडत असताना तर चिखोबाला आणि कानोपात्राला त्यानं गाभाऱ्यात प्रवेशच दिला नसता हो. खरंच त्यानं कधी फरक नाही केला माणसात. तुम्ही कशाला करता? तुम्ही मनात काही आणू नका, निसंकोचपणे पूजा करा देवाची फक्त, बस. ठीक आहे बापू. अपर्णा, तू लहान बहीण म्हणून माझ्या आयुष्यात आलीस ना, हे माझं नशीब आहे. भाऊजी, तुम्ही आज मला आईचा दर्जा देऊन खूप मोठं केलं. या घराने नेहमीच माझ्या चुका सांभाळून माझ्या कुवतीपेक्षा मला जास्त दिले. अपर्णा, थँक्यू. हो. अहो ओय ओय ओय, माने आणि मोना, काय 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 खुनवा खुनी कसली? अहो अर्जुन दादा, तेच काय ते? अहो ते काय ते बोला की राजीबा, दिदे, तिकीट आणले तुमच्यासाठी. आता मस्तपैकी थोडे दिवस बाहेरच्या देशात फिरायला जावा. 1 मिनिट, काय आता? काय म्हणजे काय? तिथे अगं एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधून बाहेर आल्यास तू गेलं पाहिजे का नाही फिरायला? गेलं पाहिजे का नाही? हो गेलं पाहिजे की फिरायला? फिरायला गेलं पाहिजे. मोना, इकडे ये ये ये, पुढे ये. अरे वा दिप्या, 1 नंबर. मोना, फिरायला जाऊया. तुम्ही दोघांनी जायचंय फिरायला. दिप्या, अरे एवढी गोड सुंदर बायको आहे तुला, तिला घेऊन जा की फिरायला. तुम्ही 2 जण जा.
अहो वनवंच पण वंच काही नाही, फिरायला जायचं आणि नुसतं फिरत बसायचं नाही. तिला आत्यानं मला मामा व्हायचं हे पण लक्षात ठेव.